अँड कॉमर्स कॉलेजची विद्यार्थिनी आपला जो विषय मांडते आहे की शून्य कचरा व्यवस्थापन काळाची गरज. खरंच काळाची गरज आहे का शून्य कचरा व्यवस्थापन? माझ्या बालकांना सुचतील, श्रोत्यांना रुचतील आणि पर्यवेक्षकांना पटतील असे पटल विचार मांडण्यासाठी मी आपल्यासमोर बोलवली आहे. त्या दिवशी खरंच प्रश्न पडला की खरंच शून्य कचरा व्यवस्थापन खरंच काळाची गरज आहे का? का करावं शून्य कचरा व्यवस्थापन आणि कसं करावं शून्य कचरा व्यवस्थापन? तर करायचं तर कसं आणि का हा प्रश्न जर पडला तर लक्षात येतं की आपण जो कचरा करतो त्याचा पुनर्वापर करणं ठीक आहे, पण हा पुनर्वापर करून खरंच कचरा कमी होणार आहे का? आणि आपण पुनर्वापर करून कचरा जर कमी होणार आहे तर आपण कचरा करतो कशासाठी? अरे कॉलेजमध्ये चिंगम खाऊन रॅपर बेंच खाली टाकणारी मुलं, कॉलेजमध्ये चिंगम खाऊन रॅपर बेंच खाली टाकणारी मुलं ही आजच्या पिढीतली मुलं आहेत. एवढंच नव्हे तर अरे 392 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी 392 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी जेव्हा रायगड बांधला ना तेव्हा हिरोजी इंदलकरांनी तर शिवाजी महाराजांनी त्यावेळेस विष्णेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र त्यांनी तेव्हा आखलं. आता तुम्हाला बसलेल्या सर्वांना असं वाटेल की जमिनीवर विष्णेचं कसं डिकम्पोजिशन करावं हे सोपं आहे, पण कधी वेळ मिळाला तुमच्या बिझी शेड्यूल मधून तर सिंधुदुर्ग पाहून या. सिंधुदुर्ग हा किल्ला समुद्रामध्ये तरी सुद्धा त्या किल्ल्यावर सुद्धा महाराजांनी शौचालय बांधले. अरे ते अमिताभ बच्चनचा घसा ओरडून की हा जग चालतोय तरी सुद्धा आपण ते फॉलो नाही करत. मला सांगायचा मुद्दा हा नाही की आपण याचं फॉलो करावं त्याचं फॉलो करू नये असं नाही, पण 392 वर्षापूर्वी जर राजा ते अंमलात आणू शकत होता तर आपण का आणू शकत नाही हे फक्त मला म्हणायचं. आणि आज आपण स्वच्छता करतो ठीक आहे, गाडगे बाबांनी सांगितलं, तुकडोजी महाराजांनी सांगितलं म्हणून आपण ऐकतो अशात नाही लागू, पण स्वच्छता म्हणजे काय? स्वच्छतेची सुरुवात दुसऱ्यांना सांगण्यापासून नाही. विद्यार्थ्यांना आपण फक्त सांगतो की शाळेतला कचरा उचला किंवा बस स्टँडवर झाडू मारणारे काकुला पाहून सुद्धा आपण तिथंच पुढे खाऊन त्याचं रॅपर टाकतो. हे म्हणजे आपलं व्यक्तिमत्वाचा विकास नव्हे. तर आपण एनएसएस मध्ये आलो, कितीतरी मुलं असे आहेत की एनएसएस पासून लांब काढत राहतात. तर एनएसएस म्हणजे झाडू मारणे. मी शाळेला 36,000 फी भरली, मी कॉलेजमध्ये 1 लाख डोनेशन भरले आणि मी तरी झाडू मारू असे कित्येक मुलांचे विचार आहेत. अरे फक्त झाडू मारणं म्हणजे एनएसएस नाही तर मुलांचा सर्वांगीण विकास म्हणजे सुद्धा एनएसएस आहे. शून्य कचरा व्यवस्थापन काळाची गरज आहे, पण त्याचसोबत आपल्या मानवी घटकांचं व्यवस्थापन आणि त्यामध्ये आपण काहीतरी अजून व्यवस्थापन किंवा आपल्यामध्ये अजून काहीतरी बदल व्हावा ही सुद्धा काळाची गरज आहे. शून्य कचरा व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने आपण जी गोष्ट फेकतो किंवा या गोष्टीचा वापर झाल्याच्या नंतर आपण फेकतो, म्हणजे जसं मनुष्य जन्माला आला तर मरतो, मग त्याचा पुनर्वापर होत नाही, पण माणूस त्याला म्हणजे एकदा जाळून टाकतो किंवा फिरून टाकतो. तसं आपण प्रत्येक गोष्टीला करू शकत नाही, त्यामुळे आपला टाइम वेस्ट होतो. म्हणून आपण काय करतो, जनरली वापरलेली गोष्ट फेकून देतो, म्हणजे ती काही असो. छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण नवीन काहीतरी शिकावं किंवा नवीन वापर करावा त्याचा असा आपल्या डोक्यात अजिबात येत नाही. पण पुनर्वापर म्हणजे काय? आपण आणलेलं फ्लॉवर पॉट फुटलं म्हणून फेकून देणं एवढं सोपं आहे, पण त्याच फ्लॉवर पॉटला थोडाफार कलर देऊन आपण त्याचा पुनर्वापर करू शकतो. फिल्डिंग सारखी गोष्ट आहे, तिथे रॅपर आपण फेकून देतो, बॉटल सुद्धा फेकून देतो, पण त्यालाच डिझाईन करून काहीतरी वेगळं बनवू शकतो. हे आता तरुण पिढीच्या लक्षात येत नाही. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, कचरा जर कमी करायचा असेल तर पुनर्वापर करणं खूप गरजेचं आहे. आणि शून्य कचरा व्यवस्थापन कचऱ्यामध्ये शून्य होणार नाही, कारण भारताची लोकसंख्या कमी व्हावी म्हणून हक्क होणार आहे हे अंमलात आणलं. पण तसं एका माणसानं ढिगभर कचरा करावा आणि तो करू नये असं माझं म्हणणं अजिबात नाही. पण तुम्ही कितीतरी आवर्जून सांगितलं की कचरा करू नका, तरी येणारी पिढी अशीच आहे की आपण खाल्लेलं चिंगम रॅपर कसं बेंच खाली पडेल किंवा आपण खाल्लेलं चिंगम कसं बेंचवरती पडेल. तुम्हाला असं वाटेल की ही याच मुद्द्यावर का बोलते? मी महाविद्यालयात कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आहे, मी हे रोज पाहते की कित्येक मुलं असे आहेत की आपण खाल्लेलं किंवा आपण वापरलेली गोष्ट कशी फेकून त्याचा कचरा होईल किंवा आपण जे फेकलं किंवा दुसऱ्याने फेकलं उचलावं अशी भावना एकाही मुलाच्या किंवा मुलीच्या मनामध्ये येत नाही. मात्र फक्त कचरा वाढेल कसा याचाच आपण विचार करतो, पुनर्वापराचा कोणीही विचार करत नाही. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की पुनर्वापर करायला शिका आणि कचरा कमी करायला शिका. शिवाजी